नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। अंगणवाडी सेविका ताईंसाठी, मदतनीस ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर समन्वय समितीने निर्णायक बैठक घेतलेली आहे। अंगणवाडी सेविकांना बघा, निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना 24,800 आणि मदतनीसांना 20,400 रुपये मासिक वेतन देण्याची मागणी इथं करण्यात आली आहे। यावर बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आलेले आहे। त्याच्या संदर्भात सर्व सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बघा, तर काय न्यूज आलेले हे जाणून घ्या। बघा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर समन्वय समितीची निर्णायक बैठक। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंमळनेर राज्य तसेच देशभरातील अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा व पुढील आंदोलनात्मक भूमिका ठरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या निमंत्रकांची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता हरिकृपा बिल्डिंग, शिवाजी रोड, पनवेल, नवी मुंबई येथे पार पडलेली आहे। या बैठकीत केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात भरीव वाढ करण्यासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद करावी, प्रोत्साहन भत्त्याचे निकष बदलून तो दरमहा सरसकट लागू करावा, तसेच पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरता दरम्यान येणाऱ्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या अडचणी दूर कराव्यात अशी ठोस मागणी मांडण्यात आली। यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ग्रॅज्युटी लागू करावी, सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन सुरू करावी, तसेच माननीय गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना 24,800 आणि मदतनीसांना 20,400 रुपये मासिक वेतन लागू करावे। यावर बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला। या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी दिल्ली येथे देशव्यापी धरणे आंदोलन करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली। त्यापूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी तसेच आपापल्या लोकसभा मतदारसंघातील खासदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला। याशिवाय नागपूर येथे झालेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात मुंबईतील आझाद मैदान येथे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे नियोजन करण्यासही बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला। बघा ताईंनो, आलेली अपडेट आणि माहिती आपल्याला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीकडून आलेली आहे। खूपच महत्त्वपूर्ण निर्णय आणि माहिती आपल्या समोर आहे। अंगणवाडी सेविकांना गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना आजच्या काळात सध्याच्या घडीला 24,800 रुपये मानधनाची आवश्यकता आहे, तसेच मदतनीसांना देखील 20,400 रुपये मानधन द्यावे। ही मागणी अत्यंत योग्य आहे। त्या मागणीवर सरकारने लवकरच निर्णय घ्यावा, कारण की बघा ताईंनो, अगदी 7,500 आणि 13,000मध्ये घर चालत नाही। अंगणवाडीमध्ये भरती केलेल्या ज्या महिला आहेत त्या महिला विधवा, एकल, घटस्फोटित महिला आहेत। या महिलांनी त्यांचं घरदार कसं चालवायचं सरकारने याचा देखील नक्कीच विचार करायला पाहिजे। खूप महत्त्वपूर्ण मागणी इथं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीने केलेली आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा। धन्यवाद।